खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे. पहिला बॉल बॅकफुटवर जाऊन हा चेंडूला घेऊन काढले मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव तर कम्प्लीट झालाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झाल्यात. भुऱ्या गांगोडा आपण पाहतोय जो स्ट्राईक वरती होता आणि पहिला बॉल बॅकफुट वरती जाऊन त्याने मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळला होता आणि आपण पाहतोय 2 धावा या पहिल्या बॉल वरती आल्यात. इथे बॅट्समन करता सुवर्ण संधी आहे. वेगात हा चेंडू हाताळला होता, वेगामध्ये बीड झालाय भुऱ्या गांगोडा आणि हा चेंडू निर्धाव येतोय. षटकारांची हॅट्रिक किंवा चौकारांची हॅट्रिक कुठलाही फलंदाज जर पूर्ण करतोय, नाईकपाडा टीम कडून जर कुठलाही खेळाडू षटकारांची चौकारांची हॅट्रिक जर पूर्ण करतोय तर चंदन तांगडी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. इथे देखील आपण पाहतोय बघा, पुश करण्याचा प्रयत्न होता, फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूवरती नजर नव्हती आणि चेंडू पडल्यानंतर गिरकी देखील घेतोय. जो नॅचरल स्विंग मिळतोय प्रकाशाला, तो नॅचरल स्विंग होऊन चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावलेला आहे. डॉट बॉल. इथे स्वीप केलाय, चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये निघून चाललाय, वेगाने चाललाय, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू फरार, सीमारेषा पार, हा येतोय खणखणीत चौकार. 4 धावा. प्रकाश पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुन्हा एकदा स्वीप करायचा होता, चेंडू हवेमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक आले होते तिकडे आणि दोघांच्या मध्ये चेंडू पडतोय, फेकी खराब झालाय आणि इथे आपण पाहतोय तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, थ्रो तर झालाय आणि सुरक्षित तिकडे पोहोचलाय देखील. 3 धावा पूर्ण झाल्यात. जबरदस्त रनिंग पर्यंत विकेट्स ते पाहायला मिळाली. बघा तिकडे झेलची संधी होती, मात्र झेल होऊ शकलेला नाहीये आणि 3 धावा ह्या कंप्लीट झाल्यात. 9 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव आले, मात्र त्यानंतर धावा येताना दिसत आहेत. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट बॉल संपर्क होत नाहीये. भन्नाट वेग इथे हाताला होता, पण पाहू शकता पुन्हा एकदा कशा प्रकारे चेंडू हाताला गेला होता. अगदी त्यांच्या अगदी जवळून निघून गेलेला आहे, ऑफस्टिकच्या बाजूने हा चेंडू निघून गेलेला आहे. बॅट बॉल संपर्क नव्हता, चेंडू हा निर्धाव आला. षटकाची समाप्ती, पहिलं षटक समाप्त झालंय. 9 धावा या धावफलकावरती लागल्यात. बिनबाद 9 धावा. अजय अडगा येतोय दुसरा षटक हाताळण्याकरता. ऐगाव देवी कोल्ली चिंचोटी आणि ऐकाणाई स्पोर्ट्स नाईकवाडा असे 2 संघ आपण पाहतोय. अजय अडगा दुसरं षटक हाताळण्याकरता. कोलवर डब्याचा हा चेंडू चेंडूला खोदून काढलेला आहे. वैभव आहे तिकडे, सध्या तरी आपण पाहतोय वैभव याची चांगली कामगिरी राहिलेली आहे चिंचोटी संघाकरता. दहा धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. क्लीन बोल्ट यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात ओमकार हेलिम याच्या फलंदाज बाद.
बघा खूप चांगले चेंडू इथे हाता लागला. इनस्विंग होताना पाहायला मिळालाय चेंडू. चेंडू पडल्यानंतर थोडस वळण घेत यष्टांवरती जाऊन आदळलेला आहे. ते बोटांची जादू दाखवलेली आहे अजय एडगा यांनी. नवनय बॅटर केशव व्हिलिम येतोय. बघा केशव व्हिलिम आणि 27 मॅच खेळलाय आणि 263 धावा त्याच्या नावावरती आहेत. आपण बघितलं की आकाश धानवी ज्याने तब्बल 3000 धावा वसई तालुका आदिवासी क्रिकेट मध्ये कंप्लीट केलेला आहे. त्यांचा पहिला फलंदाज ठरलेला आहे की त्यांनी 3000 पेक्षा जास्त धावा बनवल्यात. केशव हेलिम आता स्ट्राईक वरती असणार आहे. क्लीन बोल्ड इथे देखील मागून यष्ट्या दाखवल्यात आणि अजय एडगाने त्या वाकवल्यात. अगोदर मुलगा आणि आता त्याचे वडील. बॅक टू द डग आउट. तर सन्माननीय तुषारजी तांगडे साहेबांचे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. टीटी या नावाने जे जास्त प्रसिद्ध आहेत त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. साई भक्त आहेत. शंकर आलाय. शंकर पवार. आता शंकर पवार याला आपली पॉवर दाखवावी लागणार आहे कारण धाव फलकावरती फक्त 10 आहेत आणि पिता पुत्राची जोडी ही मैदानाच्या बाहेर गेलेली आहे आणि अजय एडगा हा गोलंदाज आता हॅट्रिक वरती येताना दिसतोय. हॅट्रिक बॉल खेळण्याकरता शंकर पवार. इथे हा चेंडू आपण पाहतोय तुमच्या बाहेर हाताला गेलाय. फलंदाजाच्या झोन पासून थोडासा चेंडू दूर ठेवला होता. कट करण्याचा प्रयत्न इथे देखील होता मात्र बॅट बॉल संपर्क हा होऊ शकलेला नाहीये आणि हा चेंडू निर्धाव येतोय. सन्माननीय संतोषजी कोम साहेबांचं देखील आगमन होतंय. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. शंकरचा चेंडू आपण पाहतो या कव्हर क्षेत्रामध्ये गुंडाळला मात्र सरळ शतरक्षकाला निवडलेला आहे. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय. आणखीन एक फलंदाज डक वरती बाद होताना दिसतोय. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. गावागावान खुल्ला मैदान पोरसी कसरची होते धमाल. नागेश येतोय आणि इथे देखील फलंदाज बाद होताना दिसतोय. चौथा गडी तंबूच्या आश्रयाला आणि हा तिसरा आहे जो डक वरती बाद झालाय. बघा पहिल्या बॉल वरती एक धाव आली होती मात्र त्यानंतर विकेटची लाईन लागलेली आहे. आयाराम गयाराम अशी स्थिती काणाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघाच्या आपल्या पाहायला मिळाले.
इथे आपण पाहतोय फुलटॉस चेंडू होता आणि इथे विकेट मिळालेला आहे फुलटॉस बॉल वरती आणि इथे तो रिव्ह्यू घेतलेला आहे. बघा विमर करता रिव्ह्यू घेतलेला फुलटॉस चेंडू वरती एक सॉफ्ट डिसमिसल आपण बघितलंय, मात्र फलंदाजी करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसरा पंच एक चांगला डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतील. तर फील्ड डिलिव्हरी असेल, फील्ड डिलिव्हरी. आणखीन एक विकेट इथे डाऊन झालेली आहे. 5वा गडी म्हणजे अर्धा संघ इथे गारज झालेला आहे. बघा इथे लाईन लागलेली आहे विकेटची. आपण बघितलं होतं की गादवी कोल्ही चिंचोली संघाच्या 9 विकेट्स पायगावच्या मैदानावरती डाऊन झाल्या होत्या. तसेच आपण पाहतोय की नाईकपाडा संघाच्या 5 विकेट्स इथे डाऊन झालेल्या आहेत आणि अजूनही पण पाहतोय की 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडू येताना दिसतोय. 10 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. तांबडमाल संघाचं संघनायक टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. इथे ब्लॉकरमध्ये चेंडू, धावची संधी देखील निर्माण झालेला. डायरेक्ट हिट, गोटी नेम दाखवलाय प्रकाश तुंबडे याने, अप्पी याने. फलंदाज बाद. खुला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावा गावान खुला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. राजेश भोईर न्यू बॅटर इन होते. 6वा गडी बाद झालेला आहे. विकेटची लाईन इथे लागलेली आहे. निलेश देवा यांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नंतर संतोष घोषे यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. राजेश भोईर पंच 2 मिनिटं थांबायचंय पंच. आणखीन एक चांगला चेंडू, खूप चांगली बॉलिंग गादवी कोल्ही संघाने केलेली आहे. या अगोदर आपण बघितलं की अजय याने चांगली कामगिरी केली, 1 धाव त्याने खर्च केली. त्यानंतर उत्तम कामगिरी करतोय. 2 विकेट्स, 2 चेंडू निर्धाव.
षडंपूल इथे देखील झेलची संधी आहे, मात्र क्षेत्ररक्षक थोडासा कमी पडतोय आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय 4 धावांकरता. राजेश भुईर च्या बॅट मधून हा चौकार आलाय. शेवटचा एक बॉल अद्याप बाकी असेल. धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचलाय. ते अगोदरच बॅट फिरवली होती. अगोदरच शॉट कम्प्लीट केला होता राजेश भोईर आणि षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकता फक्त 14 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. इथे देखील चांगली सुरुवात वैभव कांबळीयाची जो कॅप्टन आहे. कोलकाता चेंडूला खोदून काढलेला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे. खराब फिल्डिंग झालेली आहे तिकडे. नशीबाचा चौकार येताना दिसतोय काणे स्पोर्ट्स नायकवाडा टीम करता. चौकार येतोय आणि या चौकाराची धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचलेली आहे. ते जोरगास मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू हाताला गेला आणि त्याच प्रकारे बॅट देखील फिरवली होती फलंदाजाने आणि आणखीन एक चेंडू निर्धाव येताना दिसतोय. 4 चेंडू टाकून झाले, 4 धावा खर्च केला तो वैभव आणि धावसंख्या आपण पाहतोय 18. लो स्कोरिंग सामना इथे होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील हा लो स्कोरिंग सामना इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र आणखीन जर मोठे फटके तर एक सन्मानजनक स्कोर इथे आपल्याला पाहायला मिळू शकतो. 4 षटकामध्ये बघा आलाय मोक्याच्या क्षणी एक चौकार देखील येताना दिसतोय. इथे आपण पाहतोय स्टॅमिंग झालेला आहे आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्या. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न फलंदाज बाद होतोय. या 2 धाब्याने धावसंख्या 24-25 धावांचं माफक आव्हान ठेवलं गेलंय. 24 चेंडूंमध्ये 25 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा आणि आहे सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल. दोन्ही संघाला विनंती असेल आपला कॅप्टन टॉस करण्याकरता पाठवून द्यायचा. रोहित तिकडनं बॉल घ्यायचा आहे.
हॅलो चेक. तर नमस्कार. आपण टॉसला या ठिकाणी जॉईन झालो. एका बाजूनं आहेत तांबडमाळ संघाचा संघनायक मयूर शेंडे आणि दुसऱ्या बाजूनं एकविरा वाकीपाडा संघाचा रुपेश मोरे. तर आपण जो फर्स्ट येतोय त्याला आपण चान्स देतोय बोलण्यासाठी पहिल्या फेरीमध्ये. तर तांबडमाळ संघाचा कर्णधार बोलणार आहे आणि टॉस करण्यासाठी आमंत्रित करतोय श्री तुषारजी तांगडी यांना आमंत्रित करतोय या मॅचचा टॉस करण्यासाठी. हॅलो. तर तुषारजी तांगडी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. तांबडमाळ संघाच्या माध्यमातून छापा असा कौल झालाय आणि आलेला आहे काटा. तर वाकीपाडा संघाने टॉस जिंकलेला आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण असं नसतं व्हावं. रुपेश, टॉस जिंकला काय स्वीकारा? फिल्डिंग. टॉस जिंकल्याच्या नंतर फिल्डिंग घेण्याचं एक विशेष कारण कमीत कमी धावा थांबवायचा प्रयत्न असेल. म्हणजे चेस करणं तुम्हाला पसंत आहे. शुभेच्छा असतील तुम्हाला. म्हणजे आपल्या जोडीला जोडला गेला आहे मयूर शेडे. मयूर, प्रथमतः तुम्हाला बॅटिंग मिळाली आहे. मात्र जर टॉस जिंकला असतं काय स्वीकारलं असतं? फिल्डिंग. फिल्डिंग स्वीकारली असते. आता मनावीच्या विरुद्ध तुम्हाला या ठिकाणी फलंदाजी करावी लागणार आहे. त्यांनी सांगितले कमीत कमी धावसंख्येमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40+. शुभेच्छा असतील. चला, तर या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकल्याच्या नंतर फिल्डिंग स्वीकारले वाकीपाडा संघाने. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. पहिल्या बॉलवरती संधी, त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये महेश पवार याला. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. बघा कशा प्रकारे तिकडे झेल सुटलाय महेश कडनं. एक सहज सोपा झेल धरतीला दान केला जातोय. केशव हेलिम बॉल ट्रॅक वरती आपण पाहतोय आणि इथे आपण पाहतोय नो चेंडू घोषित केलाय आणि हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. पंजा इथं खोललेला आहे गोलंदाजाने. इकडे देखील जोरात मारण्याचा प्रयत्न होता. डाऊन द लेग हा चेंडू हाताळलाय. पंचांनी सांगितले की हा चेंडू वाईट असेल, वाईट बॉल. इथे खूप चांगला चेंडू हाताला गेलाय. चेंडू थोडासा पुढे ठेवला होता. जोरात मारण्याचा प्रयत्न बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. हा चेंडू निर्धाव येतोय. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो या जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. त्यानंतर आई गावदेवी बरफवाडा या संघाने 2 सामने जिंकलेत. इथे देखील फुलटॉस चेंडू हाताळला गेला होता. मात्र इथे आपण पाहतो या कनेक्शन होत नाहीये आणि हा चेंडू निर्धाव च्या स्वरूपात येताना दिसतोय. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू टाकलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. फेकी खराब होताना दिसतंय आणि इथे आपण पाहतो या एकाच धावेवरती इथे समाधान देखील मानावं लागतंय. कारण बॅकअप दिलाय तिकडनं. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे
7 या धावसंख्येवरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 20 चेंडूमध्ये अजूनही 18 धाबा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. एक माफकचं आव्हान ठेवलेलं आहे आणि ते आव्हान पार करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना आपण पाहतोय 7 धाबा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. जोरात मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलला संपर्क झालेला नाही आहे. इथे आपण पाहतोय चेंडू येतोय निर्धाव. अजून एक चेंडू बाकी आहे षटकामध्ये आणि आपण पाहतोय 18 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकामध्ये. इथे पूल करण्याचा प्रयत्न, पूल पॉवरफुल झालेला नाहीये आणि इथे आपण पाहतो एक चांगला झेल पकडला गेलाय. षटकाची समाप्ती झाली. षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय एक गडी बाद 7 धाबा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. ओमकार हिलीम येतोय दुसरं षटक हाताळण्याकरता. काणा स्पोर्ट्स नाईकपाडा संघाने जर हा सामना जर जिंकला तर चंदन तांगडी यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाईल. आणि चंदन तांगडी आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये आलेले आहेत आणि रोख रक्कम त्याने आमच्याकडे जमा देखील केलेली आहे. हा सामना जिंकला तर 5,000 रुपये दिले जातील. इथे बघा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू गॅप मध्ये खेळून काढलाय. चेंडू 4 धावांकरता निघून गेलेला आहे. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन मैं हूं कौन मैं हूं इथे पण पाहतोय झेलची संधी आणि झेल ड्रॉप. पकडा कॅच, जिंका मॅच. हे सूत्र आहे. हे सूत्र सोडवता आलेलं नाही आहे केशव हिलिम याला आणि हा झेल सुटला गेलाय. क्रॉस बेटेड हा फटका केलाय. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे राजेश भोईर. चांगले क्षेत्ररक्षण राजेश कडनं. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचलेली आहे. अजूनही 13 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इथे कमी गतीचा चेंडू आपण पाहतो इथे टाकला गेला होता. फक्त सिंगल मिळेल का तर नाही. दुसऱ्या वेळेस देखील प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव धोकादायक ठरू शकली असती. जलद गतीने आपण पाहतो या 2 धावा या कम्प्लीट झालेल्या आहेत. चल तिकडे स्प्रे घेऊन जायचं आणि पाणी देखील घेऊन जायचं आहे. थोडीशी दुखापत तिकडे होताना दिसते. आपण पाहू शकता कशा प्रकारे तिकडे टक्कर झालेली आहे आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल.
रिप्ले आपण पाहू शकता. एक धाव कंप्लीट झाली होती. स्लोअर 1 होता. फक्त हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव कंप्लीट झाली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय. ज्या प्रकारे बघा चेंडू हातामध्ये आला होता तिकडे. चेंडू हातामध्ये आला नव्हता आणि यशवंती चेंडू लावण्याचा प्रयत्न केला आणि प्रकाश देखील त्या लाईन मध्ये येत होता आणि तेच कारण तिकडे टक्कर झाली आणि थोडीशी दुखापत जाणवली. मात्र खेळण्यासाठी ओके आहे, रेडी आहे. आपण पाहतोय ओंकार हिलिम. धावसंख्या 14. चौदा धावा धावफलकावरती लागलेत. अजूनही 11 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. एका गुडघ्यावरती बसत असताना फटका खेळायचा होता संजय आला, मात्र कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. इथे एक सिंगल धाव मिळणार आहे. धावसंख्या 15. अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. यानंतर एक बिग फाईट, बिग मॅच. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा आणि आयसोमसरी स्पोर्ट्स तांबडमाल. तेरा चेंडूंमध्ये 10 धावा. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. विकेट किपरनं चुकी केलेली आहे आणि आपण पाहतोय एक सिंगल धाव बाईच्या सुरुवात मिळते. बघा या चुका जर सुधारल्या तर कुठेतरी कमबॅक होऊ शकतो नाईकपाडा संघाचा. कारण लो स्कोरिंग मॅच आहे आणि लो स्कोरिंग मॅचेस नेहमीच रोमहर्षक होत असतात. ओंकाराने चांगला कमबॅक या षटकामध्ये दाखवलाय. आता 12 चेंडू आणि 9 धावा. भुऱ्या येतोय, भुऱ्या गांगोडा. तिसरं षटक हाताळण्याकरता 9 धाव्यांची आवश्यकता आहे. इथे रिव्हर्स करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिकडे शंकर. बघा हा चेंडू निर्धाव आलेला आहे. बघा इकडं कमबॅक होऊ शकतो. इकडे विकेट जर मिळवल्या, डॉट चेंडू जर टाकले तर प्रेशराईज होऊ शकतो चिंचोडी संघ. आणि आपण पाहतोय भुऱ्याने जर ऍप्पी प्रकाश तुंबड्याची जर विकेट घेतली तर चंदन तांगडी यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बघा विकेट करता 200 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. इकडनं आता 11 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. इथे आपण पाहतोय मिसटायमिंग झाला. चेंडू हवेमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू तिकडे पडतोय. शंकर तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव मिळालाय. बघा मॅच अजूनही इथे कुठला संघ जिंकेल सांगता येणार नाहीये. लो स्कोरिंग सामने नेहमीच रोमांचक होत असतात आणि हा सामना देखील त्या स्थितीमध्ये येताना दिसतोय. 25 धावा करण्यासाठी इथे भरपूर स्ट्रगल करावे लागतायत गादवी कोहली चिंचोड या संघाला. प्रकाश तुंबडा याने 11 चेंडूमध्ये 11 धावा बनवल्यात. 10 चेंडूमध्ये 8 धावा अजून इकडे बनवायच्या आहेत मॅच जिंकण्याकरता. इथे बघा खूप चांगला फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. झेलची संधी मात्र झेल ड्रॉप. बघा झेल पकडणं फार महत्वाचा होता, मात्र हा झेल सुटलाय आणि चेंडू सरळ 6 धावांकरता निघून गेलाय. षटकार.
कट करण्याचा प्रयत्न. ब्रेड बॉल संपर्क होत नाहीये. बघा हा जर झेल जर पकडला असताना तर आणखीन मॅच कुठेतरी रंगतदार आपल्याला पाहायला मिळू शकला असता. मात्र पण पाहतोय झेल सुटला, षटकार गेला, त्यानंतर एक निर्धाव चेंडू आला. आता 2 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 2 धावा. जे कुठल्या प्रकारे आपण रिस्क घेतली जात नाहीये, धोका पत्करला जात नाहीये. सिंगल डबल वरती इथे भर देताना दिसत आहेत आणि अगदी टार्गेटच्या जवळ जात आहेत. इथे बघा विनिंग शॉट संजयच्या बॅट मधून येताना दिसतोय. षटकार ठोकलाय कव्हर क्षेत्रामध्ये आणि या षटकारांशी मॅच फिनिश देखील गेलाय. Action.